आणि मुंबईच्या मालाडमधून एक धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। मुंबईच्या मालाड या भागात धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालाय। घरोघरी जाऊन येशू ख्रिस्ताचा प्रचार करण्यात येतोय। तुमची देवी तुम्हाला बरी करू शकली नाही, आमचा येशू तुम्हाला बरा करेल असं आश्वासन देण्यात आलं। तक्रारदार महिलेच्या घरी पाणी मागण्यासाठी आलेल्या काही महिलांपैकी एकीनं तुला आजार असेल तर येशूच्या प्रार्थनेला असं सांगितलं आणि त्या महिलेनं मुलाला तिथे पाठवलं। व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना तेथील लोकांनी तक्रार दलाच्या मुलाला अडवलंय आणि लगेचच पोलिसांना फोन करून माहिती दिली आणि पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा देखील आरोप होतोय। बजरंग दल आणि पोलिसांमध्ये देखील वाद झालेला आहे। या प्रकरणानंतर बजरंग दल प्रचंड आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। मुंबईच्या मालाड भागातली ही दृश्य आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। घरोघरी जाऊन येशू ख्रिस्ताचा प्रचार। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। ऋतिक, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच एकंदरीत आपण बघतोय की ही घटना जी आहे ती 2 ते 4 दिवसांपूर्वीची आहे की एका महिलेला काही आजार होते आणि ती महिला आजाराने ग्रस्त होती। त्याच ठिकाणी 3 ते 4 महिला ज्या ख्रिश्चन धर्माचा पुरस्कार करतात त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी असं म्हटलं की येशू भगवान तुमचं सर्व जे दुःख आहे ते दूर करेल, तुमचे सगळे आजार बरे करेल, तुम्ही येऊन एकदा चर्चमध्ये भेट द्या अशा पद्धतीची बतावणी करून त्यांना त्या घेऊन देखील गेलेल्या होत्या। महिलेनं अगोदर आपल्या मुलाला त्या ठिकाणी पाठवले की काय प्रकार होतं, त्या मुलानं चित्रीकरण करण्याचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न केला होता। मात्र एकंदरीत ती महिला त्या ठिकाणी गेल्यानंतर असा प्रकार आढळून आला की या ठिकाणी धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करत होते। येशू तुमचे सर्व आजार जे आहेत ते बरे करेल अशा पद्धतीची त्यांनी बतावणी केली। तुमचे आजार बरे होतील, डोक्यावरती हात ठेवताच तुमचे आजार बरे होईल अशा पद्धतीची बतावणी करायचे आणि नंतर धर्मांतर करण्यास प्रवृत्त करायचे अशा पद्धतीची घटना आहे। आता या प्रकरणी आपण बघतोय की पोलिसांत गुन्हा देखील झालेला आहे। रेशम गुप्ता, उषा गुप्ता, अमन दुबे, मुकेश यांच्यासह 3 आणखी अनोळखी जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले असून आता आपण बघतो की आरोपींचा शोध जो आहे तो पोलीस घेत असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत गुन्हे आता जरी दाखल झाले असले मात्र सुरुवातीला गुन्हे दाखल करण्यात पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप जो आहे तो बजरंग दलने केलेला होता। त्यामुळे आपण व्हिडिओच्या माध्यमातून हे देखील बघू शकतो की बजरंग दलचे कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये हुज्जत देखील घातला असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आता गुन्हे दाखल झालेले असून आपण बघतोय की जवळपास 5 ते 6 जणांवरती गुन्हे दाखल असून पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। निश्चितच ऋतिक, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।